कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार निलेश राणे आणि जोरदार प्रचार सुरू केलेला आहे. आपल्यासोबत आज मुंबई तकमध्ये बोलण्यासाठी निलेशजी राणे साहेब आहेत. साहेब, खूप खूप मुंबई तकमध्ये स्वागत. प्रचाराला प्रारंभ झालेला आहे, अजून 10 दिवस प्रचारायचे आहे. कसा प्रतिसाद या मतदारसंघामध्ये पाहायला मिळतो प्रचारामध्ये? प्रतिसाद उत्स्फूर्त आहे. लोक चांगला प्रतिसाद देत आहेत आणि काम आम्ही अनेक वर्षांपासून इथे करत असल्यामुळे आणि सरकारमध्ये 2.5 वर्ष जे आमचं शिंदे फडणवीस साहेबांचं सरकार आलं, त्या सरकाराच्या माध्यमातून अनेक कोट्यवधी कामं ह्या मतदारसंघात आम्ही करू शकलो आणि छोट्या छोट्या विषयांना न्याय देऊ शकलो. म्हणून लोकांचा विश्वास या सरकारवर वाढला आणि अनेक विषय त्याच्यामध्ये जोडता येतील. पण आत्ता एवढंच सांगू शकतो की निवडणूक ही पॉझिटिव्ह चालू आहे, चांगला प्रतिसाद आहे आणि तुम्हाला रिझल्टमध्ये ते सगळं पॉझिटिव्ह तुम्हाला दिसेल. 5-10 वर्ष विद्यमान आमदार आहेत. अँटी इन्कमसी या आमदारांच्या विरोधात असल्याची चर्चा या मतदारसंघामध्ये आहे. वस्तुस्थिती नेमकी काय आहे? अँटी इन्कम्बन्सी तर नक्की आहे आणि जर आमदारांनी इकडे काम केलं असतं तर ही लढाई खूप कठीण झाली असती. पण तसं काम झालं नसल्यामुळे मी म्हणत नाही कुठली लढाई सोपी आहे. शेवटी ही निवडणूक आहे आणि निवडणुकी सिरियसलीच घ्यावी लागते, युद्धासारखी घ्यावी लागते. संपेपर्यंत ते संपत नाही. पण आमदारांचं अपयश, कुठल्याही योजना इथे राबवल्या गेल्या नाही, दाखवण्यासारखं इथे वास्तू उभी राहिली नाही. रस्त्याची दयनीय अवस्था आहे. आरोग्य जो विभाग आहे कोलॅप्स झालेला आहे. शिक्षण विभागामध्ये किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये उल्लेखनीय असं काही आपण एक इन्स्टिट्यूट उभी केली किंवा एक शाळा इंटरनॅशनल दर्जाची उभी केली असं काय झालेलं नाही. आहेत ती पण वास्तू म्हणजे जसं सिव्हिल हॉस्पिटल झाले त्याची पूर्णपणे तेही कोलॅप्स झालेलं आहे पूर्णपणे. कुठल्याच क्षेत्रामध्ये आमदार यशस्वी नसल्यामुळे मच्छीमारांचे प्रश्न आहे तसेच राहिले, घाट रस्त्याचे प्रश्न आहेत तसेच. म्हणजे असे मी सगळंच काय आता इथे सांगणं बरोबर नाही. पण आम्ही जे काय मांडतो आहे, जर आमदार 10 वर्षाचा कार्यकाळ काही कमी नसतो. त्याच्यामध्ये 2.5 वर्ष मुख्यमंत्री हे स्वतः उद्धव ठाकरे होते, 5 वर्ष सत्ता ह्यांची होती. म्हणजे 7.5 वर्ष यांना सरकार मिळालं आणि 2.5 वर्षामध्ये आम्हाला सरकार मिळालं. तरी हे काय करू शकले नाही. ह्या गोष्टी त्यांना जड जात आहेत. 2009 म्हणजे हा मतदारसंघाची पुनर्रचना झाली. राणेसाहेबांचे हा मतदारसंघ बालेकिल्ला होता. पूर्व मुख्यमंत्री असलेले राणेसाहेबांनी या मतदारसंघामध्ये 25,000पेक्षा जास्त मतदानाने विजय मिळवला होता. मात्र 14 आणि 19 या 2 वेळात वैभव नाईकांचा विजय झालेला आहे. आता स्थिती काय वाटते तुम्हाला? कारण 28,000चं लीड हे राणेसाहेबांना या मतदारसंघामध्ये होतं आणि त्याला 4च महिने लोटलेले आहेत. कसं बघता याकडे? नाही बघा, 2014ची जर तुम्ही परिस्थिती बघितली, जेव्हा पहिल्यांदा हे आमदार निवडून आले वैभव नाईक, तेव्हा आमचेच अनेक तिकडे गेले. आमचं अनेक गोष्टीमध्ये मिसकॅल्क्युलेशन झालं. खूप ओव्हर कॉन्फिडेंटली आम्ही ती निवडणूक लढवत होतो, गाफील राहिलो आणि त्याचा फायदा त्यांना झाला. त्यांच्याकडे आजही सैन्य नाही, आमच्याकडे तेव्हा आमचंच सैन्य तिकडे गेल्यामुळे त्यांना त्याचा फायदा झाला. 2019ला तसं त्यांना सोपं गेलं. कारण का सोपं म्हणणार नाही, पण आमचा उमेदवार ताकदीचा होता पण अपक्ष होता. त्यांच्यासमोर अपक्ष आमचे रणजित देसाई म्हणून उभे होते. फाईट त्यांनी खूप चांगली दिली आणि एका इंडिपेंडंट कॅन्डिडेटच्या समोर उभं राहूनसुद्धा फक्त ते 10-12 हजारांनीच ते जिंकू शकले. म्हणजे इंडिपेंडंट कॅन्डिडेट आमचा एवढा ताकदीचा होता आणि प्लस पूर्ण पक्ष ह्यांचा एक होता. म्हणजे तेव्हा शिवसेना एक होती. एवढं असूनसुद्धा आपण जर एका इंडिपेंडंट कॅन्डिडेटच्या समोर फक्त 12 हजारांनी जिंकतो म्हणजे हे काय फार मोठं बक्षीस नाही किंवा मेडल नाही. ही धोक्याची घंटा तेव्हाच 2019मध्येच वाजली होती. पण त्याचं त्यांनी काही केलं नाही. वैभव नाईक हे हवेतच राहिले. त्यांना वाटलं की आता एवढं आहे, आता स्पर्धाच नाही. पण आता त्यांना जड जाऊ लागलं आहे असं दिसतं आहे आणि हे लोकांनी ठरवलेली निवडणूक आहे. लोकांचा जो प्रतिसाद आहे, ज्यांना फक्त जाऊन उभं राहणं किंवा नुसतं जाऊन
तिथे मी हे करून देतो, मी तुम्हाला पत्र देतो. लोकांना आता सगळं कळतं, जग जवळ आलेलं आहे आणि त्यांना त्यांचा स्वभावच कुठेतरी नडला आणि ते फक्त बोलत राहिले, आमच्यावर टीका करत राहिले, डिलिव्हरी दिली नाही. लोकांना आता कामाची डिलिव्हरी हवी असते आणि जर काम करत नाही त्याला लोक घरी पाठवतात. हा इतिहास पण आहे आणि आता याचा अनुभव वैभव नाईकांना येईल. शेवटचे 2 प्रश्न. मुख्यमंत्र्यांची सभा झाली कुडाळमध्ये, तेव्हा तुम्ही भाषणामध्ये म्हटलं होतं की अनेक तुम्हाला विधान परिषदेच्या असतील, खासदारकीच्या असतील ऑफर आल्या, परंतु तुम्ही त्या भाषणात असं म्हटलं की मला कुडाळ मालवणमधूनच वैभव नाईकांचा पराभव करून निवडून यायचं आहे, हे जे ध्येय मानले आणि त्याच्यासाठी या दृष्टीने आपली वाटचाल चालू आहे. कशा दृष्टीने बघता याकडे? नाही बघा, सुरुवात जरी तशी झाली असली, कारण का काय झालं, अनेक माझ्या पक्षाने मला खरोखरच म्हणजे भारतीय जनता पक्ष यांनी सर्व नेत्यांनी मला खूप सांभाळलं, प्रेम दिलं. निलेश ह्या पदावर आहे, MLC दिली, मग लोकसभेसाठीही विचारलं. पण मी बोललो नाही, मी मेहनत ह्या मतदारसंघात केलेली आहे. राणेसाहेबांचा पराभव ह्या मतदारसंघात झालेला आहे. हा मतदारसंघ आमचा पारंपरिक मतदारसंघ, तो परत आपल्या पक्षाकडे आणावा, परत महायुतीकडे आणावा म्हणून प्रयत्न मी अनेक वर्षांपासून सुरू केले. चांगलं काम घडावं, चांगलं काम व्हावं. या मतदारसंघाला जसं कणकवली आणि एका बाजूला सावंतवाडी इथे उत्तम दर्जाचं काम होतं, तसं उत्तम दर्जाचं काम ह्या मतदारसंघातही व्हावं आणि नुसतं हवेतले फुगे उडू नये म्हणून कामाला लागलो. लोकांनी साथ दिली, कार्यकर्त्यांनी साथ दिली आणि जे तुम्ही म्हटलात की अनेक पदांची ऑफर मला येऊनसुद्धा मला असं कुठेतरी वाटलं की नाही, हे इथे माझं जे काय आहे ना, इथेच मी सगळं मेहनत इकडे केंद्रित केली पाहिजे. कारण का माझं मन आहे या मतदारसंघामध्ये. साहेबांचा पराभव तो काय पचला नाही इतक्या वर्षात आणि तो जरी विषय असला तरी काम भरपूर आहे करण्यासारखं या मतदारसंघात आणि काम करायची इच्छा असेल तर मग माणूस कामाला लागतो आणि तसंच मी कामाला लागलो. विकासावर एक प्रश्न विचारतोय. सीवर्ल्ड प्रकल्प इथे रखडलेला आहे, जो राणेसाहेबांनी 100 कोटीची तरतूद केलेली होती आणि टाळांबासारखा एक जलसिंचनातला सगळ्यात मोठा प्रकल्प कोकणातला तो पण रखडलेला आहे. याचा कुठेतरी इश्यू करून 2014-19 यश त्यांनी घेतलेलं होतं. काय विकासाचा ध्यास घेऊन तुम्ही ह्या मतदारसंघामध्ये उतरलात? बघा, तुम्ही ज्या 2 प्रकल्पांचं नाव घेतलं त्या प्रकल्पांचंच भांडवल करून विरोधक म्हणजे त्यांची सीट आली. मला एक सांगा, सीवर्ल्ड जेव्हा इंट्रोड्यूस झाला तो प्रकल्प, तेव्हा सांगण्यात आलं होतं वैभव नाईकांकडून की आम्ही हे 100 दिवसात हा रद्द करू. आज 10 वर्ष झाली, सीवर्ल्ड का रद्द झाला नाही? जर रद्द झाला तर नोटिफिकेशन दाखवलं पाहिजे. तुम्ही 10 वर्ष आमदार होतात, आता तुम्ही कुठल्या तरी प्रकल्पाचं भूत दाखवून तुम्हाला मतं मिळवता येणार नाही. जर तुम्हाला तो प्रकल्प नको होता, ज्याच्यामुळे तुम्ही लोकांची डोकी भडकवली, तिकडे संघर्ष होईल असं वातावरण तयार केलं, आता तुम्ही 10 वर्षात का रद्द केला नाही? टाळांबाचा पण तोच विषय आहे. तुम्ही आंदोलनं केली, वातावरण तापवलं, ठीक आहे, आमचा पराभव झाला. आता पराभव झाल्यानंतर आता तुम्ही नोटिफिकेशन दाखवा ना मला रद्द झालेली. मी म्हणतो चला, लोकांना नको ना, आम्हाला पण नको, पण 10 वर्ष तुम्ही आमदार आहात, मग गव्हर्नमेंटकडून तुम्ही रद्द करून का नाही आणली? उद्धव ठाकरेंनी जसं रिफायनरी रद्द झाली नाणारची, तेव्हा एक नोटिफिकेशन दाखवलं, माहिती आहे ना, प्रेसवाल्यांचं, प्रेस कॉन्फरन्स समोर. तर तसं एक नोटिफिकेशन वैभव नाईकांनी दाखवायला पाहिजे होतं की बघा, हे मी टाळांबा रद्द करून आणलं, मी सीवर्ल्ड रद्द करून आणलं. पण ते भिजत ठेवलं, कारण का त्यांना त्याच्यातून करायचं काहीच नको ना, प्रकल्प हवा आहे, फक्त त्याच्यातून मतं हवी आहे, हे लक्षात आलं आहे आम्हाला. आमचं म्हणणं सोपं आहे, जर लोकांना प्रकल्प हवा असेल तर ठीक आहे, पण जर नको असेल तर 10 वर्षात वैभव नाईकांनी काय केलं? तुम्ही नोटिफिकेशन आम्हाला दाखवा की आम्ही 10 वर्षात हे रद्द करून आणलं, आम्ही त्या विषयावर बोलू. दुसरा तुमचा प्रश्न होता मी कुठलं विजन घेऊन चाललो आहे, मी जे काय माझा जाहीरनामा आहे त्याच्यामध्ये मी ते सगळं ठेवणारच आहे. सातत्याने मी माझ्या भाषणातून आरोग्य सेवेबद्दल, शिक्षणाबद्दल, शिक्षण व्यवस्थेबद्दल, रोड इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल, मी कधीच ठेकेदार होणार नाही, ठेकेदारी करणार नाही. वैभव नाईक हे ह्यांचं घरच ठेकेदारीवर चालू असलं तरी
म्हणून रस्ते होत नाही आहेत असा अनेकांचा आरोप आहे. कारण का ते तेच रस्ते करतात जे त्यांच्या फायद्याचे आहेत. मी कधी गव्हर्नमेंटच्या पैशाला हात लावणार नाही. गव्हर्नमेंटच्या पैशाला हात लावणं माझं काम नाही. जर लोकांनी मला आमदार म्हणून निवडून दिलं तर तो सगळा पैसा लोकांचा आहे ही जाणीव ठेवून मी काम करीन. पर्यटनाच्या माध्यमातून असू दे, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून, शहरं सुशोभीकरण, हे सगळे विषय घेऊन, डेव्हलपमेंटचे विषय घेऊन मी मैदानात उतरलेलो आहे. मी विरोधकांवर टीकासुद्धा करत नाही आणि त्यांना जर करायची असेल मला उत्तरही द्यायचं नाही. पण तुम्ही प्रश्न विचारला सी वर्ल्डचा आणि टाळंब्याचा, त्यांनी नोटिफिकेशन 10 वर्षात त्यांनी का रद्द करून आणली नाही याचा प्रश्नाचं उत्तर त्यांनी मला द्यावं. एक शेवटचा प्रश्न, CM म्हणतायत 52,000 मताधिक्य असेल तुमचं, किती मताधिक्याने विजय मिळू शकता असं वाटतं आपल्याला? बघा, मी 2 वेळा पराभव अनुभवलेला माणूस आहे. मी कधी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये येणार नाही. शिंदेसाहेबांचा तो मनाचा मोठेपणा होता, प्रेम आहे की आपला कॅन्डिडेट मोठ्या मताधिक्याने जिंकलं पाहिजे. माझे प्रयत्न पूर्ण आहेत. लोक आता जेवढं प्रेम करतील त्याचं रूपांतर मतांमध्ये किती होईल हे आता आपल्याला 23 तारखेला कळेल. धन्यवाद साहेब, आमच्याशी मुंबईत चर्चा केल्याबद्दल. आपल्यासोबत होते महायुतीचे उमेदवार निलेशजी राणे साहेब. मुंबईतक्षी बोलताना त्यांनी स्पष्ट केलं आहे की या मतदारसंघामध्ये जो आहे तो महाराष्ट्रात नंबर 1 बनवण्यासाठी आपले प्रयत्न असतील आणि निश्चितच मी ठेकेदारी करणार नाही आमदार झाल्यानंतर, असं स्पष्ट करताना त्यांनी विजयाचा दावा केलेला पाहायला मिळतो. कॅमेरामॅन वेदांसह भरत केसरकर, मुंबई तक, सिंधुदुर्ग, कुडाळ.